नक्की हा नंबर मी अग्नेय अग्निहोत्रीला देऊ शकते ना? त्याचं डोकं खूप शार्प आहे. आपण पकडलो तर जाणार नाही ना? पहाटेच्या 4:30 वाजता श्रीजा तिच्या रूममध्ये कोणाशी तरी फोनवर एकदम हळू आवाजात बोलत होती. भिंतींनाही कान असतात या विचाराला तिने जरा जास्तच मनावर घेतलेलं वाटतं. पण बाई, या मेन्शनच्या भिंतींनाच काय, तर या मेन्शनमध्ये वावरणाऱ्या हवेलाही कान आहेत बरं. शेवटी अग्नेयाचं मेन्शन होतं हे. मग इकडची हवाई त्याच्यासोबत अगदी प्रामाणिक असणारच होती. श्रीजा, तुला सांगतोय तेवढं कर. हा नंबर दे त्याला. तो कितीही शार्प असला तरी ह्यावेळी त्याला काही समजणार नाही. मुळात आजपर्यंत त्याचे जेवढेही शत्रू झाले असतील, त्यांनी फक्त ताकदीने या अवाढव्य व्यक्तिमत्वाचं सामर्थ्य हलवण्याचा प्रयत्न केला असणार. पण ह्यावेळी लढाई बुद्धीची आहे. ॲडव्हान्स फीचर्सचा जमाना आहे हा. म्हणून ह्या टाइमला माझ्या बुद्धीनेच मी त्याच्यावर मात करणार. ती पण अशी की अग्नेय अग्निहोत्रीचं पूर्ण साम्राज्यच मिटून जाईल. मानसने पलीकडून काहीतरी खोलवर विचार करून खुनशी हसतच उत्तर दिलं. पण त्याच्या बोलण्यातला तो आत्मविश्वास बघून इथे श्रीजाही चाट पडली. त्याचं डोकं टेक्निकल गोष्टींमध्ये किती शार्प आहे हे तर जाणून होती ती. त्याने ठरवलं तर एका जागी बसूनच राजाला रंक बनवायलाही त्याला टाइम लागणार नव्हता. इतकी त्याची टेक्नॉलॉजीवरची पकड घट्ट होती आणि त्याने आता त्याच त्याच्या बुद्धीलाच त्याची ताकद बनवलं होतं म्हटल्यावर आता तर खेळ जास्त इंटरेस्टिंग असणार होता. इकडे श्रीजा आणि मानस पुढचे मनसुबे आखत होते, तर तिकडे अग्निदेव सध्या निश्चिंत होऊन त्यांच्या विश्राम कक्षात आरामात बहुडलेले. पण ते साहेब आराम कसले करतायत? आताही तो गप्प डोळे मिटून फक्त शांत पडून होता. तिच्या स्पर्शाशिवाय तर त्याला झोप लागण्यापासून राहिली. मगाशी तिच्यावर रागवून तो आधी तर किटोकडे निघून गेलेला, पण तिच्यासोबतही थोडा टाइम स्पेंड करून तो त्याच्या स्टडीमध्ये गेला. ते आत्ता मध्यरात्रीच्या 3:15 रूममध्ये आलेला तोपर्यंत त्याची जाणा आणि प्रिन्सी तर झोपून गेले होते. आत्ताही सियाच्या गालावरचे सुकलेले ओघळत सांगत होते की ती रडतच झोपून गेलेली ते. आणि ते ओघळ बघून त्याचा राग शांत व्हायच्या ऐवजी अजूनच भडकला ना. म्हणून आत्ताही रागात त्याने तिला जवळच घेतलं नाही. हे एक काम मॅडमला चांगलंच जमतं. दिवसभर रडायला सांगितलं तरी जमेल हिला, पण मनात नक्की कोणती गोष्ट टोचत आहे तेही मला सांगणार नाही. तो विष्णू दिवसभर हिचे कान भरत असतो आणि ही पण त्याच्या बोलण्यात येते. पण ज्या गोष्टीने उगाच आपल्याला त्रास होतोय तर कोणाचं का ऐकायचं ना. पण नाही, स्वतःसोबत मलाही त्रास देण्यात आनंद भेटतोय हिला, मग ती ही संधी का सोडेल ना. तिचा तो रडून थकलेला आणि कोमजलेला चेहरा बघून अग्नेयाचा जीव नुसता तुटत होता. तिला स्पर्श करण्यासाठी आणि मिठीत घेण्यासाठी त्याचं हृदय अगदी कासावीस झालेलं. पण सध्या त्याने त्याला कसं अडवलं होतं हे फक्त त्याचं त्यालाच माहीत. प्रत्येक टाइमला तिची नसती मनमानी तो ऐकून घेणारच नव्हता. म्हणून शांत तिच्याकडे बघत फक्त पडून होता तो. झोप तर त्याच्या डोळ्यांपासून अगदी कोसो दूर होती. काय करणार, ती झोपही तिचीच तर गुलाम होती ना. मग तिच्याशिवाय ती तरी कायच लागणार होती. आत्ताही तो त्याच्या प्रिन्सेसच्या चेहऱ्याकडे एकटक बघतच होता की तिची हलकीशी चुळबुळ झाली आणि इथे अग्नीने पटकन डोळे मिटून
पेटले. पण सियाची झोप चाळवताच ती जशी कुशीवरून वळायला जाणार, तिला तिच्या बाजूला अग्नेयची चाहूल लागली आणि तिने खाडकन डोळे उघडले. तर समोर फायनली तिचा राक्षस आलेला बघून तिच्या डोळ्यात किती तो आनंद उतरला आणि ती लगबगीत पुढे होत त्याच्या मिठीत शिरली. तसं इथे अग्नेयच्या ओठांवर हसू फुललं ना. तिच्या ह्याच रिॲक्शनसाठी साहेब अगदी तयारच होते. अहो, तिने त्याच्या मानेत चेहरा घुसळत कापऱ्या आवाजात त्याला साथ घातली. त्याने तिच्या भोवती अजून हात गुंफले नव्हते म्हणून रडूच आलं तिला. पण तिच्या हाकेवरही त्याने काहीच प्रतिक्रिया देण्याचे कष्टही घेतले नाहीत. साहेब रागवले होते ना तिच्यावर, मग असं कसं लगेच तो तरी विरघळणार होता. अहो, मला माहीत आहे तुम्ही जागे आहात ते. तिची त्याच्या पाठीवरच्या टी शर्टवरची पकड आणखीनच घट्ट झाली. त्याने जवळ घ्यावं म्हणून तिचा जीव अगदीच कासावीस झालेला. अहो, पण छे, त्याचा संयम तिच्या सहनशक्तीची परीक्षा पाहत होता. त्याचं काय? आता न राहून तिने त्याच्या मानेवर बाईट करताच अग्नेयने त्याच्या तोंडून निघणारा सुस्कारा दाताखाली दाबत अजूनच डोळे आत ओढून घेतले. वेदनेतही त्याच्या ओठांवर अगदी गोड हसू आलेलं. त्याच्या जाणाचं प्रेम होतं ते. मग या गोडवाल्या वेदना तर तो कितीही सहन करू शकत होता. पण आता मात्र त्या पाखराचा जीव त्याच्या हट्टासमोर थकून गेला. तो किती हट्टी आहे हे पक्क जाणून होती ती. जोपर्यंत ती तिच्या मनातलं सांगणार नाही तोपर्यंत तो काय तिला जवळ घेणार नव्हता. मला विष्णू दादाने सांगितलं की ऑफिसमध्ये सगळ्या मुलींची नजर फक्त तुमच्यावरच असते म्हणून. अजूनही कीटो फीडिंगवर आहे म्हणून मला रेग्युलर ऑफिसला येता येत नाही. घरीही तुम्हाला हवे तसा टाइम देता येत नाही. मग अशात तुम्ही माझ्यापासून लांब झालात तर मला सहनच नाही होणार. तुमच्याशिवाय तर तुमच्या सियाला तिचे श्वासही मंजूर नाही. फायनली सियाने तिच्या मनातलं सांगून आत्ता मात्र तिच्या अश्रूंना मोकळं सोडलं आणि ती हमसून त्याच्या मिठीत रडू लागली. पण तिच्या वागण्यामागचं कारण समजताच इथे अग्नेयने त्याची भडकलेली नजर उघडली ना. विष्णू, यू डॅश, या टाइमला तू माझ्यापासून वाचत नसतोस. समजवलं होतं तुला माझ्या प्रिन्सेसला उगाच काहीही सांगत बसू नकोस. तिचा स्वभाव असा आहे की ती लगेच कोणाच्याही बोलण्यात येते. तुझंच भलतं सलतं ऐकून इतकी इन्सिक्युअर झालीये ती. आधी हिला शांत करतो, पण उद्याचा सूर्य तुझ्यावर खूप चांगलाच तळपणार आहे. अग्नेयने मनातच विष्णूला शिव्या घालत आधी त्याच्या मिठीत रडणाऱ्या त्याच्या पाखराला कवेत घेतलं. अहो, तसं आत्ता कुठे जाऊन तिच्या जीवात जीव आला. इथेच आहे मी. उगाच कोणाचं काहीही ऐकून रडत बसायचं असेल तर परत माझे हात मागे घेईन हा मी. नको त्या गोष्टीवरून उगाच डोळ्यात पाणी नको आहे मला. घ्या, या माणसाच्या बोलण्यात एक कधी मिठास येईल का? आताही काहीसा वृक्षपणेच बोलला तो तिच्याशी. पण त्याची धमकी ऐकून इथे पुढच्या क्षणाला तिचा आवाज मात्र विरला होता. तो खरंच परत हात मागे करेल याची तिला पूर्ण खात्री होती. रडणं थांबलं असलं तरी मध्ये त्याच्या मिठीत सिसकणं अजूनही चालू होतं. विष्णू काहीही सांगेल मग लगेच त्याच्यावर विश्वास ठेवणार का? सध्या रीटाच्या प्रेग्नन्सीमुळे मी त्याला कामाचा लोड कमी देतोय. पण तेच चुकलं माझं. आयत्या वेळेत या अशा पंचायती करत बसलाय तो.
अग्नेयच्या आवाजात आत्ता चीड उतरली होती. अहो, ते काय खोटं सांगतात का? तुम्ही आहातच इतके हँडसम की सगळ्या मुलींच्या नजरा तुमच्यावरच असतात. अग्नेय विष्णूला उद्या फैलावर घेईल ह्या भीतीने सिया लगबगीत मागे झाली. तसं तिच्या रडून लाल झालेल्या चेहऱ्यावर अग्नेयाची नजर अडकली. रडल्यावरही कोणी इतकं सुंदर कसं दिसू शकत होतं, हाच प्रश्न पडायचा त्याला. दिवसेंदिवस त्याच्या जाणाची वाढत जाणारी सुंदरता त्याचा जीव घेत होती. आणि इथेही बया दुसऱ्या मुलींना घेऊन इन्सिक्युअर होत बसलीये. कोणीतरी समजवा हिला की बाई, तो ठरवूनही तुझ्यापासून लांब नाही जाऊ शकत. त्याचं तुझ्यावरचं अफाट प्रेम नेक्स्ट लेवलचं आहे. प्रिन्सेस, बाकी मुली मला बघतात न बघतात हे बघायला मी ऑफिसला जातो का? मी तिथे फक्त माझं काम करायला जातो. आणि राहिला माझा तुझ्यापासून लांब जाण्याचा प्रश्न, तर माझं हृदय जाणा तुझ्या श्वासांवर धडधडतं. मग हे माहीत असतानाही तुला माझ्यावर आणि माझ्या प्रेमावर विश्वास नाही का? अग्नेयच्या नजरेत आता हलकी वेदना उतरली. अहो, तुमच्यावर तुमची सिया त्या देवापेक्षाही जास्त विश्वास करते. पण तरी मला भीती वाटणं तर स्वाभाविक आहे ना. जिथे प्रेम असतं तिथे इन्सिक्युरिटी पण असतेच. त्यात माझा जास्त टाइम तर घर आणि कीटोला हँडल करण्यातच जातो. आजकाल तुमच्या वाट्यालाही मी कितीशी येते. सियाचे डोळेही अपराधी भावनेने भरून आले. आपण आपल्या नात्यात कमी पडतोय की काय असंच वाटत होतं तिला. जाणा, तू माझी वाईफ आहेस. माझी प्रत्येक रात्र काही क्षणांसाठी का असेना तुझ्या मिठीत विसावते. दिवसभर तू प्रिन्सीला आणि आपल्या फॅमिलीला हँडल करण्यात घालवते. ऑफिस मधलंही काम जमेल तसं करतेस. ओनली जस्ट बिकॉज ऑफ यू मला घरातल्या कोणाचीच काळजी नसते. नित्याच्या त्या बॅड फेज मध्येही तिला तू सावरलंस. तू इतकं सगळं माझ्यासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी करताना मी तुझ्यापासून लांब का जाईन? एक गोष्ट या डोक्यात फिट करून घे. हा अग्नी फक्त त्याच्या जाणाचा आहे. बाकी मग त्याच्या आजूबाजूला कितीही मुली असू देत त्याला फरक पडत नाही. कारण पूर्ण जग जरी माझ्याकडे बघत असलं तरी मी मात्र माझ्या जाणाकडे बघतो. फक्त माझ्या प्रिन्सेसकडे, जिच्यावर हा अग्नेय अग्निहोत्री या जगात सर्वात जास्त प्रेम करतो. अग्नेयचं ऐकून सिया भरलेल्या डोळ्यांनी त्याच्या मिठीत शिरली. आता झालं का मनाचं समाधान, की अजूनही काही राहिलंय मनात? तिला शांत झालेलं बघून अग्नेयनेही तिला मिठीत कवटाळत तिच्या कपाळावर दीर्घ ओठ टेकवले. तिच्या बाबतीत इतका संयम तो कुठून आणायचा हे तर त्यालाही समजायचं नाही. अहो सॉरी, मी खूप त्रास देते ना तुम्हाला. सियाला आत्ता तिच्या चुकीची जाणीव होताच आत्ता तिने इवलूसं तोंड करून मान उचलून त्याच्याकडे पाहिलं. तसं त्याला त्याच्या या निरागस पाखराचं हसूच आलं. तिच्याकडे बघून कोणी म्हणेल तरी का की ही एका मुलीची आई आहे म्हणून? हे तू अगदी बरोबर बोलली. तू मला त्रास तर खूप देतेस, पण आता तो मी माझ्या पद्धतीने वसूल करणार. मग त्याची परमिशन तरी आहे ना मला? अग्नेयच्या त्या खोडकर बोलण्यावर सिया लाजतच त्याच्या मिठीत शिरली. कारण पुढे आता जो पण त्रास होणार होता तो तिलाच तर होणार होता. पण अगदी गोडवाला आणि हवासा त्रास बरं का. कारण तिच्या अहोंचं प्रेम कितीही हाय लेवलचं असलं तरी त्यातही तो तिला पुरेपूर जपायचा. पहाटेच्या 8 वाजता आरव घाईतच जसा बाहेर आला, नित्याचा डोअर ओपन बघून त्याला किती ते हायसं वाटलं. तो पळतच तिच्या रूम मध्ये शिरायला
पुढच्याच सेकंदाला त्याचे डोळे सताड मोठे झाले आणि तो गडबडून 2 पावलं मागे झाला. एका रात्रीत तिच्या रूममध्ये खूप भयानक वादळ येऊन गेल्यासारखं वाटलं त्याला, ज्याची विल्हेवाट सध्या 2 स्टाफ करत होते. नित्या कुठे आहे? आरवची नजर आता काळजीने सर्वत्र फिरली, पण त्या रूममध्ये तिची चाहूलही त्याला लागत नव्हती. सर, बेबी मगाशीच खाली गेल्यात. त्याच्या प्रश्नावर स्टाफने अदबीने खाली मान घालून उत्तर दिलं. तसा आरव घाईतच खाली आला. त्याची नजर चहुवार फक्त त्याच्या नित्याला शोधत होती, पण खाली अजून तरी कोणीच आलं नसल्याने स्टाफ शिवाय तिथे कोणीच नव्हतं. आत्ता मात्र त्याचा जीव घाबराघुबरा झाला. कालपासून ती त्याला जे इग्नोर करत होती ते त्याच्या समजण्या पलीकडे होतं. कालची रात्र तर त्याने कशी बशी तिच्याशी वेळ काढली होती, पण आत्ता मात्र त्याच्या मनाला तिची प्रकर्षाने ओढ लागलेली. तो ती गार्डनमध्ये आहे का बघायला बाहेर आलाच होता की तिची कार मेन्शनच्या गेट बाहेर पडताना दिसली त्याला आणि सियाही तिथेच उभी होती. वहिनी, ती कार नित्याची होती ना? ती इतक्या सकाळी कुठे गेली? आरवने पळतच येऊन सियाचा हात पकडला. तसा आत्ता कुठे जाऊन सियाची नजर आरववर आली. त्याच्या चेहऱ्यावरची ती ओसंडून वाहणारी काळजी आणि डोळ्यात जमा झालेलं हलकं पाणी बघून सियाने निराशेत नकारार्थी मान हलवली. या दोघांचं प्रेम तर त्यांच्यावरचं वेडसर होतं. आरू, तुमच्यात काल भांडण झालं का? सियाने गेटवर गडलेली आरवची नजर त्याचा चेहरा स्वतःकडे करत तिच्यावर आणली. वहिनी, अगं ती फक्त एक मिसअंडरस्टँडिंग होती. तिने खूप जास्तच मनावर घेतलं. पण ती कुठे गेली? ऑफिसला गेली का? नित्यासाठी आरवला इतकं तडफडताना बघून सियाला खूपच हायसं वाटलं. तिच्यावरचं त्याचं प्रेम अगदी पाक आणि खरं होतं. ती सध्या मार्को सोबत बाहेर गेलीये. सियाने आरवचा हात पकडत ती मागे वळली. बाहेर? पण कुठे? मला सांग ना, मीही जातो तिथे. तिला समजावणं खरंच गरजेचं आहे, नाहीतर ती उगाच स्वतःला हट करत बसेल. आरवला कधी एकदा जाऊन नित्याला भेटू असं झालेलं. आरव, मी सांगते तुला ती कुठे गेलीये. त्याआधी माझ्या सोबत चल, मी तुला काहीतरी दाखवते. सिया आरवला ओढतच आत घेऊन आलीच होती की समोर श्रीजाला अग्नेय समोर उभा बघून या दोघांच्याही भुवया उंचावल्या. भाई, हा माझ्या मॉम डॅडचा नंबर. ह्यावर कॉल करून तुम्ही त्यांना बोलवू शकता. श्रीजाच्या चेहऱ्यावरचा तो अतिचा आत्मविश्वास बघून इथे आरवच्या थोबड्यावर तर आश्चर्य पसरलं. रातोरात या मुलीने हिच्या नसलेल्या आई वडिलांना कुठून जन्माला घातलं हेच त्याला समजलं नाही. पण इकडे अग्नेय मात्र मनातच तिरकस हसला. ही आजची जनरेशन त्यांच्या बापाला बुद्धीचे खेळ शिकवायला चाललेली. पण कोई ना, आता खरा बुद्धीचा आणि टेक्नॉलॉजीचा गेम तर तोच यांना शिकवणार होता. मग काय वाटतं तुम्हाला? मानस आणि श्रीजा त्यांच्या मनसुब्यामध्ये कामयाब होतील का? आणि नित्या नेमकी कुठे गेली आहे? आणि सियाला आरवला असं काय सांगायचं आहे ज्यासाठी ती त्याला आत घेऊन आलेली? आणि अग्नेयच्या मनातही नेमकं काय चाललंय? प्रश्न तर खूप सारे आहेत, पण त्याची उत्तरं पुढच्या काही पाठात उलगडून जातील. आणि त्यासोबतच आपल्या अजून एका नवीन स्टोरीची सांगताही लवकरच होईल, ज्याचं पोस्टर आणि ट्रेलर मी काही दिवसात रिलीज करेल. त्यासाठी तुम्ही उत्सुक आहात की नाही हे मला आवर्जून कळवा. आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्स सोबत ही स्टोरी शेअर करा.
आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.